सर्वसामान्य वाचकांपर्यंत नियतकालिकांपेक्षा अधिक प्रमाणात दररोज पोचते ते वृत्तपत्र. ज्या पुस्तकाचे परीक्षण वाचक करतो ते पुस्तक त्याला अगोदर वाचायला मिळाले असेलच असे नाही, पुढेही ते लवकर त्याच्या हाती येईल असेही नाही. अशा परिस्थितीत प्रसिद्ध होणाऱ्या नव पुस्तकांची तोंड ओळख असे वृत्तपत्रीय ग्रंथ परीक्षणाने स्वरूप राहणे हे स्वाभाविकच ठरते. वृत्तपत्रीय लेखनाचे स्वरूप अनेकदा त्यात मिळणाऱ्या जागेवर अवलंबून असते. त्यामुळे ग्रंथ परीक्षणासाठी कित्येकदा अनेक पुस्तकांची परीक्षणे एकाच अंकात द्यावयाची असतात. वृत्तपत्रात थोडी जागा मिळते. जागेचीही मर्यादा लक्षात घेऊन वृत्तपत्रीय परीक्षणाची व्याप्ती निश्चित करणे योग्य ठरते. एका ग्रंथावर सामान्यतः 400 ते 500 शब्दांचे हस्तलिखित 1.5 ते 2 फुल स्केप पृष्ठे परीक्षण पुरेसे ठरत असते. आणि मग 1.5 ते 2 फुल स्केप आपण लिहितो, लांब स्केप जे असतं ते पूर्ण लिहितो, त्यावेळी 400 ते 500 शब्द त्यात समाविष्ट असतात आणि तेवढं परीक्षण हे पुरेसं असतं. परीक्षण करणं म्हणजे काही समीक्षा करणं नाही. त्याचे गुणदोष, अल्प प्रमाणात लेखकाची दृष्टिकोन, विषय, पुस्तकासंदर्भातली माहिती या सर्व गोष्टी त्यात समाविष्ट असतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला समीक्षा करायची नाही, तर परीक्षण करायचं आहे, मूल्यमापन करायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून वर्तमानपत्रासाठी जर आपण पुस्तक परीक्षण करत असाल तर 400-500 शब्द हे पुरेसे ठरत असतात. आता परीक्षणापूर्वीची तयारी. ग्रंथ परीक्षण लिहिण्यासाठी परीक्षणकर्त्याला काही पूर्वतयारीची गरज असते. ज्या ग्रंथाचे परीक्षण करायचे त्याचे प्रथम तपशिलाने वाचन केले पाहिजे. त्यासोबत काही उपयुक्त संदर्भांचा, म्हणजे की एखादा ग्रंथ परीक्षण करायचं आहे, परीक्षण लिहायचं आहे, तर त्याची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. समजा आपण आंघोळीला जायचं आहे, त्याच्या अगोदर दात घासणं, आपले कपडे ठेवणं, रुमाल घेणं, पाणी काढणं, या सर्व गोष्टी पूर्वतयारीचा भाग आहे. बाहेर गावाला जायचं आहे तर कपडे काढून ठेवणं, नवीन कपडे घालणं, म्हणजे ही पूर्वतयारी. तसंच ग्रंथ परीक्षणाचं परीक्षण एखाद्या ग्रंथाचं परीक्षण करायचं असेल तर ज्या ग्रंथाचं परीक्षण करायचं आहे, म्हणजे परीक्षगण ग्रंथ म्हटलेला आहे, त्याचं प्रथम तपशिलाने वाचन करावे लागेल. तपशिलाने अत्यंत सखोल पद्धतीनं त्याचं वाचन करावं लागेल. त्यासोबतच काही उपयुक्त संदर्भांचं, म्हणजे त्या ग्रंथाचं तर तपशिलाने वाचन तर करायचंच आहे, पण त्याच्याबरोबर काही इतरही गोष्टी आवश्यक आहेत. जसे उदाहरणार्थ परीक्षा ग्रंथाच्या लेखकाचे यापूर्वीचे ग्रंथलेखन, त्या विशिष्ट विषयांवर परीक्षक ग्रंथाअगोदर अन्यत्र झालेलं स्फुट ग्रंथलेखन, ग्रंथगत विषयाचे त्या काळातील महत्त्व. म्हणजे की ज्यांचा ग्रंथ वाचायचे, समजा मी तुम्हाला सांगितलं की आनंद यादवांचं पुस्तक वाचायचं आहे किंवा गंगाधर गाडगिळांच्या कथा वाचायच्या आहेत, त्याच्यावर परीक्षण लिहायचं आहे, किंवा शिवाजी सावंतांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांवर किंवा विश्वास पाटलांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांचं परीक्षण करायचं आहे. मग शिवाजी सावंतांनी लिहिलेली मृत्युंजय कादंबरीचं परीक्षण करण्याअगोदर, म्हणजे या ग्रंथात मृत्युंजय कादंबरीचं परीक्षण करायचं आहे. मग शिवाजी सावंतांनी मृत्युंजय कादंबरीबरोबर अजून कोणकोणती ग्रंथ लिहिलेले आहेत, त्यापूर्वीचे लेखन, म्हणजे त्या मृत्युंजयाच्या अगोदरचं लेखन, त्या विशिष्ट विषयावर परीक्षक ग्रंथ अगोदर अन्यत्र झालेलं स्फुट लेखन, किंवा मृत्युंजय कादंबरीवर कोणी आपापली मतं मांडलेले स्फुट लेखन, म्हणजे आपापली मतं मांडलेले आहेत, त्याचं अभ्यास करणं. ग्रंथलेखन, ग्रंथगत विषयाचे त्या काळातील महत्त्व. आणि मग जो ग्रंथगत आहे, समजा मृत्युंजय कादंबरी कर्णाच्या जीवनावर आधारलेली, मग महाभारतामध्ये होऊन गेलेलं हे पात्र अलीकडच्या काळात आपल्याला कुठे दिसतं का, त्या काळातलं त्याचं महत्त्व. आणि मग महाभारतकालीनमध्ये कर्ण हा कसा उपेक्षित राहिलेला होता. किंवा रणजित देसाईंनी लिहिलेली स्वामी नावाची कादंबरी, जी शिवाजी महाराजांच्या जीवनावर लिहिलेली आहे. मग शिवाजी महाराजांच्या जीवनावर, म्हणजे त्यांच्या स्वामींनी, म्हणजे रणजित देसाईंनी लिहिलेली स्वामी कादंबरीच्या अगोदर अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, त्या कादंबऱ्यांचं वाचन करणं.
त्यांच्याबद्दल आलेलं परीक्षण वाचणं, स्फुट वाचणं, किंवा स्वामीवर आलेलं आपण परीक्षण करण्या अगोदर काही लेखन आलेलं आहे का, काय कोणी टीका टिप्पणी केलेली आहे, कोणी समीक्षा केलेली आहे, ते वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजेच त्या ग्रंथगत विषयाचं, मग शिवाजी महाराज त्या काळातील त्यांचं महत्त्व, मग 16व्या शतकातील शिवाजी महाराजांचं महत्त्व, त्यावेळची सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक परिस्थिती कशी होती त्याचाही एक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इत्यादींचा अभ्यास करणं परीक्षणाला सकसपणा आणतो. आणि म्हणून आपण ह्या सर्व गोष्टींचा विचार करून जर आपण परीक्षण केलं तर ते अत्यंत सक्षम आणि उत्कृष्ट ठरू शकतं. परीक्षणाच्या दृष्टीने प्रेक्षक ग्रंथातील महत्त्वाच्या मुद्द्यांची टिप्पण आणि मग मृत्युंजय किंवा स्वामी या कादंबरीचं परीक्षण करायचं आहे. तर त्या ग्रंथाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांची टिप्पणी, मग कोणकोणते प्रसंग आहेत, मग शिवाजींचं बालपण असेल, किल्ले घेतलेले असतील, स्वराज्याची स्थापना असेल, आणि मग त्यानंतर त्यांच्या जीवनामधले जे जे महत्त्वपूर्ण महत्त्वाच्या मुद्द्यांची टिप्पण, त्यांची टिप्पणं काढणं परीक्षणकर्त्याने काढायला हवीत. म्हणजे परीक्षण जो करतो त्याला ते काढायलाच पाहिजेत. महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत त्यांची टिप्पणं काढणं, जे महत्त्व, त्या मुद्द्याचं महत्त्व थोडक्यात टिप्पणं काढणं म्हणजे काय की थोडक्यात त्याचं मूल्यमापन करणं, ते लिहून ठेवणं तयार, म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षकर्त्याला ते हवीत. अशा वाचन टिप्पणातून त्या ग्रंथविषयक काही एक मत व अभिप्राय आपल्या मनात तयार होत जातो. हा अभिप्रायच परीक्षणकर्त्याने पुढे शब्दबद्ध करायचा असतो. मग जेव्हा आपण त्या ग्रंथाचं तपशिलाने वाचन करतो, त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांची टिप्पणं काढतो, त्याच्यावर आलेले स्फुट वाचतो, किंवा तो ग्रंथाच्या अगोदर त्या लेखकाने काही ग्रंथ लिहिले असतील त्यांचं वाचन आपण करतो. आणि ह्या सर्व वाचनातून, चिंतनातून, मननातून, मंथनातून आपलं एक मत तयार होत जातो आणि एक अभिप्राय तयार होतो त्या पुस्तकाच्या, त्या ग्रंथाच्या संदर्भात, त्यातील मुख्य विषयाच्या संदर्भात. आणि मग जो आपला अभिप्राय असेल किंवा जे आपलं मनातले ते विचार तयार झाले असतील तर ते शब्द करणं म्हणजेच ग्रंथ परीक्षण होय. आणि मग आता हा परीक्षणापूर्वीची तयारी होती. म्हणजे आपल्याला एखाद्या पुस्तकाचं परीक्षण करायचं आहे, त्याची पुढची तयारी आपण त्या ठिकाणी मांडली. आता ग्रंथ परीक्षणाचं स्वरूप, ग्रंथ परीक्षणाचा निश्चित स्वरूपाचा काही साचा असतो असे मात्र नाही. मग ग्रंथ परीक्षणाचा निश्चित साचा आहे की प्रारंभ, मध्य, शेवट अशी काही रचना नसते, बरोबर की नाही? कारण प्रत्येक वाचकाची एक मनोवृत्ती, मनोभूमिका वेगवेगळी असते. आणि मग त्या दृष्टिकोनातनं त्याचा काही एकच एक साचा असेल असं नाही. ग्रंथाच्या स्वरूपावरून, उदाहरणार्थ माहितीपट, वैचारिक, ललित किंवा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक असं काही असणं, तर त्या पद्धतीनं परीक्षणाचे स्वरूप बदलत जाते, बरोबर की नाही? कारण धार्मिक ग्रंथ आहे, तुम्ही अगदी वाङ्मय मूल्य दृष्टिकोनातून त्याचं परीक्षण करणार तर चालेल का? तर नाही. तर आपल्याला धार्मिक अंगाने त्याचं विश्लेषण करावं लागेल. एखादा वैचारिक ग्रंथ आहे आणि त्या वैचारिक ग्रंथाचं मूल्यमापन करायचं असेल तर आपल्याला त्या अंगाने त्या आपली मनोभूमिका तयार करावी. म्हणजेच ग्रंथ परीक्षणाचं स्वरूप काही एक निश्चित साचा नसतो. परीक्षणाचं स्वरूप हे माहितीपर, वैचारिक, ललित या अंगाने बदलत जाते. परीक्षणकर्त्याच्या भूमिकेवरही हे स्वरूप अवलंबून असते. म्हणजे जो परीक्षणकर्ता आहे त्याची जी काही भूमिका आहे त्या ग्रंथाकडे पाहण्याचा, त्याचा दृष्टिकोन हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यावर सुद्धा त्या ग्रंथ परीक्षणाचं स्वरूप हे अवलंबून असतं. असे असले तरी ग्रंथ परीक्षणाचे स्वरूप सामान्यतः पुढील प्रकारे आपल्याला सांगता येऊ शकतं. आणि जरी अशी भूमिका असली तरी काही एक ढोबळमानाने त्याचं परीक्षण आपल्याला सांगता येऊ शकतं. प्रारंभी परीक्षक ग्रंथाच्या लेखकाविषयी ग्रंथगत विषयासंबंधी परिचयात्मक, प्रास्ताविक असावे. म्हणजे पहा की सुरुवातीलाच काय असावं, जो ग्रंथ आपण परीक्षण करतो आहोत त्या ग्रंथ लेखकाविषयी आणि ग्रंथ विषयाविषयी सुरुवातीलाच आपण परीक्षणाच्या, म्हणजे पुस्तक परीक्षणाच्या अगोदर जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा जेव्हा आपण प्रास्ताविक म्हणतो
तर प्रास्ताविक न देता त्याच्यामध्ये ग्रंथाविषयी आणि ग्रंथ लेखकाच्या भूमिकेविषयी आणि ग्रंथातील विषयाविषयी परिचयात्मक प्रास्ताविक असावे. परिचयात्मक अगदी धावता परिचय करून द्यायचा आहे तर आपण अगदी शॉर्ट फॉर्ममध्ये त्याचा परिचय करतो. तसंच ग्रंथाचा, ग्रंथ लेखकाचा आणि ग्रंथाच्या विषयाचं प्रास्ताविक आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल परिचयात्मक पद्धतीने. त्यानंतर परीक्षणासाठी निवडलेल्या ग्रंथाचं शीर्षक, मग मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीच्या याच्यामध्ये की शीर्षक अत्यंत महत्त्वाचं आहे. रणजित देसाईंना राजा छत्रपती हे नाव देता आलं असतं, पण त्यांनी ते नाव दिलं नाही आपल्या कादंबरीला. त्यांनी स्वामी नाव दिलं, जो संपूर्ण मराठी साम्राज्याचा स्वामी होता. लक्षात घ्या, त्या स्वामीवरूनच आपलं लक्षात येतं. स्वामी विवेकानंद आहेत, विवेकानंदांचे गुरु आहेत, आणि ती उपाधी वापरून किंवा तो शब्द वापरून जे आपला घरदाराचा सर्वस्वाचा त्याग करणारा तो स्वामी. लक्षात घ्या मित्र, स्वामी या शब्दाचा अर्थ काय? ज्याने समाजहितासाठी आपला घराचा सर्वस्वाचा त्याग करून समाजाचं भलं करण्यासाठी निघालेला माणूस म्हणजे स्वामी पदाला पोचतो. आणि म्हणून ग्रंथाचं शीर्षक आणि त्याचा प्रकाशन काल यांचा निर्देश करावा लागतो. म्हणजे सुरुवातीला परिचयात्मक ग्रंथाचा उल्लेख, लेखकाचा उल्लेख, ग्रंथातील विषयाचा उल्लेख झाल्यानंतर त्या ग्रंथाचं शीर्षक काय आहे आणि त्यातनं लेखकाला काय अभिप्रेत आहे किंवा काय सुचवायचं आहे याचं विश्लेषण करणं. त्यानंतर तो ग्रंथ कधी प्रकाशित झाला, त्याचं प्रकाशन वर्ष, प्रकाशन काल म्हणजे प्रकाशन वर्ष याचा उल्लेख करणं आवश्यक असतं. कोणत्या विषयावर सदर ग्रंथ लिहिला आहे याचा निर्देश करून आणि मग तो ग्रंथ त्याचा मूळ विषय काय आहे. समजा मृत्युंजय कादंबरी आहे, लक्षात घ्या, शिवाजी सावंतांनी लिहिलेली. आता मृत्युंजय, ज्याने मृत्यूवर विजय मिळवलेला आहे असा तो मृत्युंजय. पण जर आपल्याला या शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर असे किती मृत्युंजय होऊन गेलेले आहेत, बरोबर आहे की नाही. आणि मग की मृत्युंजय या कादंबरीचा विषय काय आहे की कर्णाची जीवनाची कथा सांगणं. स्वामी या कादंबरीचा मूळ विषय काय आहे की शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्य स्थापन करण्यासाठी केलेले बलिदान, हा विषय. मग त्या ग्रंथातील म्हणजे विषयाचा सदर ग्रंथ लिहिला आहे त्याचा निर्देश करणं, कोणत्या विषयावर लिहिलेला आहे त्याचा निर्देश करून ग्रंथातील आशयासंबंधी योग्य त्या विस्ताराने विवेचन करावे. आणि मग ग्रंथातील जो आशय आहे त्याचं विस्ताराने विवेचन करणं, अत्यंत सविस्तर पद्धतीनं त्याचं मांडणी करणं, विवेचन करणं म्हणजे गुणदोषासकट त्याचं विवेचन करणं. त्यासाठी ग्रंथातील काही मुद्द्यांचा निर्देश करावा लागतो, तो आपण केला पाहिजे. तसेच शक्य असल्यास त्या संदर्भ ग्रंथातील अवतरणेही द्यावीत आणि शक्य असलं तर महत्त्वपूर्ण जी काही वाक्य आहेत ज्याला आपण अवतरण चिन्हात टाकतो काय, तर ती अत्यंत जर शक्य असेल तर ते टाकले पाहिजे, जेणेकरून आपल्या परीक्षणाला एक उत्कृष्ट असं नाविन्यपूर्ण असं ते परीक्षण होईल. याच्यासाठी काही उद्धरणे करणं, अवतरण देणं हे महत्त्वाचं असतं. आणि मग आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे, आता हे अवतरण देणं आणि मग तो प्रसंग वर्णन करणं, किंवा गड आला पण सिंह गेला हे अवतरण देणं म्हणजे पहा की. आणि मग तानाजीच्या जीवनाबद्दल भाष्य करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत की त्या परीक्षणाला एक उपयुक्त स्थान प्राप्त करून देतात, नाविन्यपूर्णता निर्माण करून देतात. आजवर दुर्लक्षित असलेल्या विषयावर जर आपण असं उद्धरण केलं तर ते अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ते आवर्जून लिहिलं पाहिजे. आणि परीक्षक ग्रंथाचं महत्त्व, त्याचं वेगळेपण अधोरेखित करावं. आणि मग हा ग्रंथ त्याचं महत्त्व काय आहे, त्याचं वेगळेपण काय आहे. मग मी जे दोन ग्रंथांचा वारंवार उल्लेख करतोय, स्वामी असेल
किंवा मृत्युंजय असेल या कादंबऱ्यांच्या संदर्भात त्यांचं वेगळं पण अधोरेखित केलं पाहिजे, त्यांचं महत्त्व आपण सांगितलं पाहिजे. सर्वसामान्य वाचकास रस असतो तो पुस्तकाचे स्वरूप समजून घेण्यात, आणि सर्वसामान्य जो वाचक असतो तुमच्या आमच्यासारखा, त्याला पुस्तकाचं स्वरूप समजून घेण्यातच रस असतो की काय या पुस्तकात काय लेखकाला काय सांगायचे, त्याचं स्वरूप काय आहे. बरोबर आहे की नाही. स्वामी ही कादंबरी जरी असली वाङ्मयीन मूल्यांना आधारित धरून लिहिलेली, तरी त्यातला जो मूळ विषय आहे तो शिवाजी महाराजांच्या जीवनाचा इतिहास नव्या पिढीला कलात्मक पद्धतीने ज्ञात व्हावा याच्यासाठी लिहिलेला आहे. किंवा महाभारतातला कर्ण हा लोकांवर त्याच्यावर कसे अन्याय झाले ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, आणि हा त्यामागचा हेतू आपल्याला दिसतो. आणि हाच बहुधा परीक्षणाचा हेतू असतो. ग्रंथाचा परिचय करून देणे, त्यातील महत्त्वपूर्ण व्यक्तींचा परिचय करून देणे, समाजासमोर ते पुन्हा मांडणे, हाच हेतू आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. पुस्तकाच्या टीकात्मक परामर्शाची किंवा मूल्यमापनाची गरज असतेच असं नाही. पण जर आपण परीक्षण करतो, मी तुम्हाला सांगितलं की समीक्षकाच्या भूमिकेतनं आपल्याला परीक्षण करायचं नाही. टीकात्मक परामर्शाचीच गरज असते किंवा मूल्यमापनाचीच गरज असते असं नाही. आणि केलं तर काही वाईट नाही. परीक्षण करत असताना ते केलं तर काही वाईट नसतं, पण केलंच पाहिजे असंही नाही. ते असेल तर ते उत्तमच आहे. मग मी तुम्हाला सांगितलं, असलंच गुणदोषात्मक टिप्पणी जर असलं तर ते उत्तमच असतं. हे लक्षात घेऊन वृत्तपत्रीय परीक्षणात थोडक्यात का होईना परीक्षक ग्रंथाचे सार देणे आवश्यक असते. आणि म्हणून वृत्तपत्रीय ग्रंथांमध्ये जर आपल्याला परीक्षण लिहायचं असेल तर ते त्या ग्रंथाचं थोडक्यात सार हा आलाच पाहिजे. थोडक्यात ग्रंथ परीक्षण ही ग्रंथाची एक झलक असते, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून आपण जे परीक्षण करत असतो ती त्या ग्रंथाची एक झलक असते, ती एक नांदी असते. आणि मग त्याच्यावरनं तो ग्रंथ किती महत्त्वाचा आहे किंवा त्यातील विषय किती महत्त्वाचा आहे, तो समाजासाठी किती उपयुक्त आहे, हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपलं परीक्षण हे असलं पाहिजे. ग्रंथ परीक्षणाचं स्वरूप विशद करताना विषम चौगुले म्हणतात, पुस्तक वाचकाकडे घेऊन जाणे, त्या पुस्तकाविषयी रसिक वाचकाचे कौतूहल जागृत करणे, वाचकाच्या आस्वादक क्षमतेत भर घालणे, जाता जाता त्या पुस्तकाचे नेमके स्थान दिग्दर्शित करणे, लेखकाच्या शैलीचाच परिचय करून देणे, हे परीक्षणकर्त्याचे काम असते. आपली स्वतःची वाङ्मयविषयक भूमिका न सोडता आपल्या परीक्षणाद्वारे समीक्षकाला वाचकांशी संवाद साधता आला पाहिजे. हा संवाद अधिक स्नेहशीलतेने परंतु तर्क कर्कश आणि कठोर न बनता साधणे यात परीक्षकाचे कौशल्य असते. अत्यंत महत्त्वाचं आहे चौगुल्यांचं. म्हणजे पुस्तक आपण परीक्षण करणं म्हणजे काय, की प्रत्यक्ष वाचकाच्या हातात पुस्तक नाही आहे, पण ते पुस्तक कसं आहे हे परीक्षणकाच्या माध्यमातून आपण त्याच्यापर्यंत घेऊन जातो आहोत. त्याबद्दल रसिकाच्या मनामध्ये कौतूहल जागृत करणं, त्याला ओढ लागणं, त्याला पुस्तकाकडे आकर्षित करणं, त्यानंतर वाचकाच्या आस्वादक क्षमतेत भर घालणं. आणि मग जो वाचक असेल त्याची जी आस्वादता आहे, रस घेण्याची जी त्याची क्षमता आहे, त्याच्यात भर घालणं, जाता जाता पुस्तकाचं नेमकं स्थान दिग्दर्शित करणं, आणि मग ते पुस्तक का वाचावं, ते वाचणं का गरजेचं आहे हे दिग्दर्शित करणं. म्हणजे जिज्ञासा उत्कंठा वाढवणारं असलं पाहिजे. त्याचबरोबर लेखकाची शैली कशी आहे मांडण्याची, बरोबर की नाही, त्याचाही परिचय करून देणं गरजेचं असतं. हे सर्व कार्य कुणाला करायचं आहे, पुस्तक परीक्षकाला करायचं आहे. परीक्षणकर्त्याला हे सर्व काम करायचं असते. आपली स्वतःची वाङ्मय म्हणजे परीक्षकाकर्त्याचे स्वतःची वाङ्मयीन अभिरुची, वाङ्मयीनविषयी भूमिका सोडायची नाही आहे. म्हणजे लेखकाच्या कलेनं आपल्याला त्या पुस्तकाचं परीक्षण करायचं नाही आहे, तर आपल्या अंगानं त्या पुस्तकाचं परीक्षण करायचं आहे. आणि म्हणून वाङ्मयीनविषयी भूमिका न सोडता आपल्या परीक्षणाद्वारे आपण जे पुस्तकाचं मूल्यमापन करतो आहोत, परीक्षण करतो आहोत, त्याद्वारे समीक्षकाला वाचकाशी संवाद साधता आला पाहिजे. आणि म्हणून
त्या परीक्षणाच्या माध्यमातून त्या पुस्तकाविषयी जो परीक्षक आहे त्याला वाचकाशी संवाद साधता आला पाहिजे. हा संवाद अधिक स्नेहशीलतेने परंतु कर्कश आणि कठोर न बनता साधणे यात परीक्षणकाराचे कौशल्य असते. ग्रंथगत विषयाच्या मांडणीचे वेगळेपण, ग्रंथकृतीत आशयाचे सामर्थ्य, वाङ्मयीन सौंदर्य, लेखकाची शैली, ग्रंथाची एकूण गुणवत्ता आणि उपयुक्तता आणि लेखनात सामग्र्याने लेखकाला लाभलेले यश अपयश याविषयी विवेचन करावे. आणि पुढचा मुद्दा जो आहे ग्रंथगत विषयाच्या मांडणीचं वेगळेपण. मग ग्रंथामध्ये आलेला जो विषय आहे त्याच्याबद्दल मांडणीचं वेगळेपण आपल्याला मांडायचं आहे. मग तर ग्रंथगत किंवा साहित्यकृतीत आशयाचं सामर्थ्य आणि वाङ्मयीन सौंदर्य, त्याच्यात आलेला आशय किती महत्त्वपूर्ण आहे, किती सक्षम आहे, त्यातलं वाङ्मयीन सौंदर्य कसं आहे, वाङ्मयीन जीवनमूल्य कशी आलेली आहेत, त्याचबरोबर लेखकाची शैली आणि या सर्वांच्या आधारे एकूणच ग्रंथाची गुणवत्ता, उपयुक्तता, त्यातला आशय गर्भता किती आहे, त्यातलं लेखनात सामग्र्याने लेखकाला यश लाभलं की अपयश लाभलं याविषयी आपल्याला विवेचन करावं लागतं. परीक्षणात ग्रंथाचे निरपेक्ष समतोल मूल्यमापन असावे. आणि म्हणून जेव्हा आपण एखाद्या पुस्तकाचं परीक्षण करतो तेव्हा ग्रंथाचं निरपेक्ष कुठल्याही प्रकारचं, मी तुम्हाला सांगितलं की निरपेक्ष भावनेनं कुठल्याही प्रकारचा ग्रंथाबद्दल किंवा लेखकाबद्दल किंवा त्यातील विषयाबद्दल मनात आकस न ठेवता, कुठल्याही प्रकारचा भाव न ठेवता निरपेक्ष पद्धतीनं तटस्थ भूमिकेतून ते आपल्याला करता आलं पाहिजे. निरपेक्ष भावनेनं आणि अत्यंत समतोल मूल्यमापन करता आलं पाहिजे. नुसतं दोष दाखवायचे नाहीत किंवा नुसते गुणच दाखवायचे नाहीत, नुसतं काहीतरी लिहायचं नाही. समतोल, समानतेनं, कुठल्याही एका बाजूला तोल ढळणार नाही ही भूमिका परीक्षकाची असते, ग्रंथ परीक्षणाची असते. आणि म्हणून समतोल मूल्यमापन असावे. त्यात केवळ शेरेबाजी असू नये, म्हणजे टीका टिप्पणी असू नये. परीक्षणाला अन्वयार्थ असे शीर्षक दिल्यास उत्तमच. आणि आपण जे परीक्षण करतो म्हणजे त्या परीक्षणाला सुद्धा एक उत्कृष्ट शीर्षक आपल्याला देता आलं पाहिजे. आणि जर ते दिलं तर ते परीक्षणाला अधिक मूल्य प्राप्त होतं, ते उत्तमच असतं. असे शीर्षक वाचकाच्या दृष्टीने उपयुक्त आणि मार्गदर्शकही ठरतं. आणि म्हणून असं शीर्षक हे वाचकाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त आणि मार्गदर्शकही ठरत असते. पुस्तकातील आशयाचे मर्म, वैशिष्ट्य व पुस्तकाचे वेगळेपण अशा शीर्षकातून सूचित करता यायला हवे. परीक्षणाची भाषा मात्र सामान्य वाचकास समजेल असेच असली पाहिजे, असावी. त्याला समीक्षेची परिभाषा माहिती असतेच असं नाही. पारिभाषिक शब्द व संज्ञा आवश्यक तेथे येण्यास हरकत नाही, परंतु अत्यंतच पारिभाषिक शब्द वापरणं ही योग्य नाही, पण त्यांचा अतिरेक नसावा. अकारण विद्वज्जड शब्दातील परीक्षण क्लिष्ट बनते. मग मोठमोठे शब्द वापरलेत, जर वाचकाला त्यांचा अर्थ माहीत नसेल तर त्या शब्दांचं, आणि मग असं परीक्षण हे किचकट वाटत असतं. तर आपलं परीक्षण हे वाचकाला सहज समजेल, रुचेल, पचेल, आवडेल आणि कळेल या भूमिकेतून ते असलं पाहिजे. आणि म्हणून ते परीक्षण किचकट किंवा त्रासदायक बनू नये किंवा वाचकापासून ते दूर जात असते. आणि म्हणून असं जर परीक्षण असेल, विद्वज्जड शब्द वापरलेले असतील, खूपच पारिभाषिक शब्द वापरलेले असतील, आणि जर ते परीक्षण किचकट असेल, क्लिष्ट असेल, तर वाचक मात्र त्याच्यापासून दूर जातो. तो जाऊ नये. परीक्षणाची भाषा सुबोध आणि सुस्पष्ट असावी. बोध देणारी, सुबोध म्हणजे बोध देणारी, चांगली बोध देणारी आणि स्पष्ट असावी. अर्थात भाषा सुबोध असली तरी तिला दर्जा हा हवाच. आणि म्हणून एकदमच ग्राम्य बोलीतही ते स्पष्टीकरण नसावं. तिचा एक विशिष्ट दर्जा, प्रमाण भाषेचा दर्जा हा राहिलाच पाहिजे. परीक्षणाच्या अखेरीस परीक्षक ग्रंथाविषयीची माहिती आणि मग परीक्षण झाल्यानंतर परीक्षणाच्या शेवटी काय काय द्यायचं आहे, त्यात परीक्षक जो ग्रंथ आपण परीक्षण करतो आहोत त्या ग्रंथाविषयीची माहिती
येणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये ग्रंथाचं शीर्षक, ग्रंथकाराचं म्हणजे लेखकाचं नाव, प्रकाशन, प्रकाशन स्थळ, आवृत्ती आणि प्रकाशन कालखंड, पृष्ठसंख्या व ग्रंथमूल्य देणे वाचकाच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. म्हणजे पहा की संपूर्ण ग्रंथ आपल्या समोरच उपस्थित म्हणजे ग्रंथ शीर्षकाचं नाव, बरोबर आहे की नाही. त्याचे ग्रंथकार म्हणजे लेखक कोण आहे त्याचं नाव, प्रकाशक कोण आहे त्यांचं नाव, प्रकाशन स्थळ कुठं आहे, शाद्यात प्रकाशित झालंय का पुण्याला प्रकाशित, कारण याच्यावर सुद्धा त्या पुस्तकाचा दर्जा ठरत असतो मित्र, लक्षात घ्या. त्याची कितवी आवृत्ती निघाली, समजा साने गुरुजींची श्यामची आई कादंबरीची आवृत्ती कितवी आवृत्ती असेल, कारण 50वी आवृत्ती मी कधीच पाहिली होती, त्याला कितीतरी वर्ष होऊन गेली आहेत. आता कितवी आवृत्ती निघाली असेल ते पण त्याच्यावर सुद्धा त्या ग्रंथाचं महत्त्व अवलंबून असतं मित्र. कितवी पहिलीच आवृत्ती आहे, दुसरी आवृत्ती, तिसरी आवृत्ती, म्हणजे आवृत्ती म्हणजे काय की पहिले 1000 पुस्तकं खपून गेलेत, म्हणजे वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून दुसरे 1000 छापलेत, तेही संपलेत, पुन्हा वाचकांची मागणी वाढली, पुन्हा 1000 छापलेत, म्हणजे तिसरी आवृत्ती निघाली. तर 50वी आवृत्ती निघालेली आहे साने गुरुजींच्या श्यामची आईची. तर कल्पना करा की ती पुस्तकं किती मोठ्या प्रमाणावर वाचनीय आहे, याच्यावरनं त्या पुस्तकाचा दर्जा लक्षात येत असतो. मग प्रकाशन काल, त्याची आवृत्ती झाली, त्याच्यानंतर ते कोणत्या साली प्रसिद्ध झालेलं आहे, त्याची पहिली आवृत्ती केव्हा प्रसिद्ध झाली होती, आताची आवृत्ती ही कितवी आहे, कोणतं वर्ष चाललेलं आहे, याच्यावर सुद्धा त्या ग्रंथाचं यश अपयश अवलंबून असतं. त्याची पृष्ठसंख्या म्हणजे टोटल पृष्ठ किती आहेत, पानं किती आहेत, मग 400 पेजेस, 800 पेजेस. आता मृत्युंजय कादंबरी जवळपास 700 ते 800 पानांपर्यंतची पेजेसपर्यंतची आहे पृष्ठसंख्येवर. आणि म्हणून आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर ते ग्रंथ मूल्य, तो ग्रंथ कितीचा आहे, त्याची किंमत काय आहे, ते मूल्य देणं वाचकाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असतं. तर अशा पद्धतीनं ग्रंथ परीक्षण, लेखन, स्वरूप आणि प्रक्रिया यातले ग्रंथ लेखनाची आवश्यकता काय आहे त्याबद्दल आपण चर्चा केली. ग्रंथ परीक्षण लेखनाची पूर्वतयारी काय असते, कशी असते, त्याच्यावर आपण चर्चा केली. वाचन, आकलन, टिपणन काढणं हे त्यात आपण पाहिलं. त्यानंतर ग्रंथ परीक्षणाचं स्वरूप आपण पाहिलं आणि ते स्वरूप पाहत असताना त्याचं मूल्यमापन, त्याची मांडणी, ग्रंथाचे एकंदर सर्व विषय, प्रकाशनकाल, अन्य माहिती, ग्रंथाचं निराळेपण, त्याचं समीक्षात्मक पद्धतीनं विश्लेषण करणं, विवेचन करणं, मूल्यमापन करणं, त्याच्यावर आपला अभिप्राय आणि शीर्षक देणं, या सर्व गोष्टींचा आपण सविस्तरपणे काय केलेलं आहे, चर्चा केलेली आहे. या ठिकाणी आपला स्किल अर्थात SEC या पेपरचा पहिला घटक हा संपलेला आहे. दुसरा जो घटक आहे त्याच्यातले ग्रंथ परीक्षण, लेखन आणि उपयोजन, त्यांचं परीक्षण कसं करायचं, एखादा ग्रंथ मग त्याच्यामध्ये कादंबरीचे परीक्षण आहे, कविता संग्रहाचं परीक्षण आहे आणि एखाद्या कथा संग्रहाचं परीक्षण आहे. या संदर्भातल्या ज्या काही टिपण्या आहेत, ज्या नोट्स आहेत, मी आपल्या ग्रुपला शेअर केलेल्या आहेत, त्या सर्वांनी वाचायच्या आहेत. आता पुढच्या व्याख्यानामध्ये आपण ग्रंथ परीक्षणाचा नमुना म्हणून कादंबरीचं परीक्षण आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये कादंबरी आहे श्यामची आई, मातृप्रेमाचं महामंगल स्तोत्र. शीर्षक मी तुम्हाला सांगितलं होतं की श्यामची आई या कादंबरीला जे नाव दिलेलं आहे, जे मूल्यमापन परीक्षण दिलेलं आहे, श्यामची आई म्हणजे काय, मातृप्रेमाचं महामंगल स्तोत्र, आईचं प्रेमाचं मंगल स्तोत्र आहे. या शीर्षकामध्येच आपल्याला त्या श्यामच्या आईचा मर्म कळतं आणि म्हणून शीर्षकाला सुद्धा किती महत्त्व आहे याच्यावरून आपलं लक्षात येईल. तर पुढच्या व्याख्यानामध्ये आपण कादंबरी श्यामच्या या कादंबरीचं परीक्षण पाहणार आहोत.